नमस्कार. माझं नाव अंबादास बंडू मस्के, राहणार इंदिरानगर परतूर, जिल्हा जालना, महाराष्ट्र. माझं शिक्षण बॅचलर्स इन प्लॅनिंग, कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणेमधून झालं आहे आणि माझं मास्टर्स टेक्नॉलॉजी अँड डेव्हलपमेंट ह्या स्पेशलायझेशनमधून IIT बॉम्बे, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी बॉम्बे, पवई, महाराष्ट्र इथून झालेला आहे. मला नुकताच होंडा रिसर्च अँड डेव्हलपमेंट, जपान इथे डेटा ॲनालिस्ट म्हणून माझं सिलेक्शन झालं आहे आणि मला कॅम्पस प्लेसमेंट थ्रू पहिल्या दिवशीच ऑफर मिळाली आहे जपानला जाण्याची. मी येत्या ऑक्टोबर 1 तारखेला जपानमध्ये रुजू होईल. माझं कास्ट महार असून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे माझं रोल मॉडेल आहे. त्यांच्या विचारसरणीला अनुसरून मी आत्तापर्यंत अभ्यास केला. माझे आईवडील बांधकाम मजूर आहेत. ते पुण्याला सतत स्थलांतर करत राहतात. जिथे कन्स्ट्रक्शन साईट असेल तिथे ते राहतात. कन्स्ट्रक्शन साईट संपलं की तिथून ते निघून जातात. सो अशाच परिस्थितीत माझं बालपण गेलं. इयत्ता 7वीपर्यंत मी मुंबई, पुणे अशा वेगवेगळ्या ठिकाणी शिकत होतो. 7वी नंतर आईबापांनी सतत होणाऱ्या स्थलांतरामुळे मुलांच्या शिक्षणावर परिणाम होऊ नये म्हणून त्यांनी आम्हाला गावी टाकलं, आजी आजोबांकडे शिकायला टाकलं. मी, माझा भाऊ आणि माझी बहीण आम्ही 3 भावंड परतूरला इंदिरानगर येथे राहिलो. जिल्हा परिषद प्रशाला परतूर येथे माझं 8वी ते 10वी शिक्षण झालं. 7वी ते 10वी शिक्षण झालं. तिथे बऱ्याचशा शिक्षकांनी मला बरीचशी मदत केली. माझी आर्थिक परिस्थिती काही एवढी चांगली नाही आहे की मी वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षा स्वतःहून पैसे भरून करू शकेल. मला स्पर्धा परीक्षांमुळे ॲक्च्युली बऱ्याचशा गोष्टी शिकायला मिळाल्या. त्यात वेगवेगळ्या स्पर्धांची नावं घ्यायची म्हणजे NTSC, NMMS, IPM, IMO, NSO, MTSC अशा वेगवेगळ्या परीक्षा दिल्या मी. त्यातून मला कळालं की नुसतं पाठ्यपुस्तकाचा अभ्यासक्रम किंवा बोर्डाची परीक्षा किंवा ज्या वार्षिक परीक्षा होतात तेवढ्याच आपल्याला पुढे जाण्यासाठी गरजेचं नाही आहे. तर ह्याच्या व्यतिरिक्त सुद्धा आपल्याला वस्तुनिष्ठ प्रश्नांची उत्तरं देता आली पाहिजेत. आपल्याला वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षेचं आव्हान समोर घेता आलं पाहिजे. अशा वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षेतून मला या गोष्टी कळाल्या. 10वी नंतर मला 92% 10वीला मिळाले. कोणतीही कोचिंग नसताना फक्त ZP शाळेच्या शिक्षकांच्या मार्गदर्शनावर. त्यानंतर 11वी 12वीला सुद्धा आईवडिलांची एवढी ऐपत नव्हती मला कोचिंग क्लासेस लावून देण्याची JEE, CET सारख्या परीक्षेसाठी. तर मग मी इथे राहूनच 11वी 12वीला CET आणि JEEचा अभ्यास केला. मला मार्गदर्शन करायला कोणी नव्हतं. आमच्या घरात कोणी शिकलेलं नाही आहे. माझा भाऊ, माझी बहीण, आम्ही सगळे भावंड ह्या आमची पिढीच शिकते आत्ता आई पप्पांच्या कृपेमुळे. तर मला मार्गदर्शन करायला कोणी नव्हतं. आमच्या लालबहादूर शास्त्री कॉलेज परतूर इथे मी 11वी 12वीचं शिक्षण घेतलं सायन्समध्ये. तिथे मला 12वीला 85% मिळाले. 11वी 12वीला पण कोचिंग नसल्यामुळे तिथे आमचे जोशी सर म्हणून एक प्राध्यापक आहे. जोशी सरांनी ॲक्च्युली माझी आर्थिक परिस्थिती पाहून त्यांना असं वाटलं की ह्या मुलाला थोडीशी आपण जर कोचिंग लावून दिली, लोकल कोचिंग, तर याला थोडंसं इम्प्रूव्हमेंट होईल. तर त्यांनी मला इथे परतूरला स्थानिक कोचिंग लावून दिली. काळे सर फॉर फिजिक्स, राऊत सर फॉर केमिस्ट्री आणि कुलकर्णी सर फॉर मॅथमॅटिक्स असे लोकल बोर्डाचे कोचिंग त्यांनी मला लावून दिले आणि त्याबद्दल मी त्यांचा खरंच खूप आभारी आहे. त्याच्यामुळे मला बऱ्याचशा गोष्टी तिथे ज्या CETमध्ये लागतात, ठीक आहे मला CETचं एवढा जास्त स्कोर नाही आला, मला JEEला स्कोर नाही आला, मला नीटला स्कोर नाही आला, पण मी तिथे हार न मानता मी प्रयत्न केले. CETमध्ये मला ठीकठाक रँक मिळाला आणि माझं ॲडमिशन COEP सारख्या एक नामवंत कॉलेजला झालं. COEP कॉलेज जर आपल्या सर्वांना माहीत असेल तर ते महाराष्ट्रातलं एक नंबर 1चं कॉलेज आहे फॉर इंजिनिअरिंग. तिथे माझा BTech प्लॅनिंग ह्या ब्रांचला सिलेक्शन झालं. आता तिथे गेल्यानंतर गावातून जाणारा पहिलाच मुलगा, त्यात SC कॅटेगरीचा, बऱ्याचशा गोष्टीत असलेल्या न्यूनगंड, ह्या बऱ्याचशा प्रॉब्लेम्स माझ्याकडे होतेच. त्यातल्या तर तिथे फर्स्ट इयरला माझं लेट ॲडमिशन झालं, हॉस्टेल नव्हतं, आई पप्पा पुण्यातच राहायचे. मग डेलीचा फर्स्ट इयरला 30 किलोमीटर 35 किलोमीटर लिटरली डेली अपडाऊन करायचो मी फर्स्ट इयरला. त्यानंतर तिथल्या शिक्षकांनी परिस्थिती पाहून त्यांनी मला हॉस्टेल अलॉट केलं आणि मग तिथे पण फायनान्शियल प्रॉब्लेम्स तर होतेच सगळीकडे. मग मी तिथे लिटरली 4 वर्षाची BTechचे होते. कमवा आणि शिका योजनेत मी काम केलं. 60 रुपये प्रति आवर असं मला वेतन मिळायचं. तर 60 रुपये प्रति आरने कमवा शिका योजना, याच व्यतिरिक्त राजर्षी शाहू महाराज शिष्यवृत्ती योजना जी बाबासाहेब आंबेडकर आणि राजर्षी शाहू महाराज यांच्या अंतर्गत मिळते. जे मुलं SC ST कॅटेगरीचे आहेत, जे देशातल्या 100 नामवंत शिक्षण संस्थानात शिकत आहेत त्यांना ही शिष्यवृत्ती मिळते. तर त्यात मलाही शिष्यवृत्ती मिळाली होती. माझं 12वीला 85% मला मिळाल्यामुळे मला इन्स्पायर नावाची स्कॉलरशिपसुद्धा मिळाली होती. जी मुलं राज्यात टॉप 1% येतात बोर्डात त्यांनाही स्कॉलरशिप मिळते. तर माझं सिलेक्शन त्या स्कॉलरशिपमध्ये सुद्धा झालं. पण त्याची अट अशी होती की तुम्हाला बेसिक सायन्सेसमध्ये पुढे एज्युकेशन करावं लागेल. मी इंजिनिअरिंग चूज केलं तर मला राजेश शाहू महाराज मिळाली. अशा प्रकारे मग मी 2-3-4 वर्ष इंजिनिअरिंगची माझी IIT बॉम्बेची काढली.
तर माझा बराचसा संघर्ष फायनान्शियल गोष्टी, मार्गदर्शन असलेल्या गोष्टी ह्यामुळे मला बऱ्याच वेळा संघर्ष करावा लागला. तर माझं फ्युचर प्लॅन किंवा मला जे आता माझ्या पुढच्या येणाऱ्या कम्युनिटीसाठी करायचं आहे, माझी कम्युनिटी अजूनही बरीचशी मागासलेली आहे. अजूनही जो तुम्ही पाहतात तर बरेचसे आईवडील आपल्या मुलांना शिकवायला पाठवत नाहीत. पैशांच्या अडचणीमुळे, मार्गदर्शनाच्या अडचणींमुळे. तर माझं फ्युचरचं एम असंच आहे की ॲटलिस्ट माझं रोल मॉडेल म्हणून किंवा मला जेवढा जास्त सपोर्ट करता येईल इथे वापस येऊन, मी आता जपानला काम करतोय, पण माझं जपानलाच काम करण्याचं असं लॉंग टर्ममध्ये काही धोरण नाही आहे. मला वापस यायचं, मला माझ्या कम्युनिटीसाठी काम करायचं आहे. स्पेशली एस सी कम्युनिटी, महार कम्युनिटी जी अजूनही बरीचशी शैक्षणिक क्षेत्रात मागे आहे.